श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 13 समास 8 आपण आज पाहत आहोत। श्री समर्थांनी ओबी क्रमांक 25 पुढे काय सांगितलं आहे ते आपण पाहणार आहोत। काल आपण 30 ओबीपर्यंत आलो होतो, पण परत 5 ओबी जरा मागे जाऊन त्याचा विचार आपण करत आहोत। थोडी अधिक स्पष्टता व्हावी हा त्यामागचा शुद्ध हेतू आहे। श्री समर्थ या समासामध्ये सर्व उपासकांना, सर्व संप्रदायाच्या उपासकांना बसवून कर्ता कोण आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं ते घेतात आहे। सामान्य माणसाला असं वाटते की आपण ज्याची उपासना करतो तो भगवंत करता आहे। तुर्तास विचार चुकीचा नाही, परंतु हा विचार करत असताना काही प्रश्नही पडतात। जे सगुण उपासक आहेत, जे सगुण भक्ती करतात, त्या सगुण देवतेंच्याही मागे पंचमहाभूत आणि त्रिगुण आहेत। प्रश्न असा आहे की ही सृष्टी आणि सगळं ब्रह्मांड नेमकं कोणी तयार केलं? जे माझ्या डोळ्यांनी दिसते आहे, जे मला पाहायला मिळते आहे, जे अनुभवायला मिळते आहे। समर्थ म्हणतात सावधपणे ऐका। श्रोती व्हावे सावधान, निश्चय तोडावा अनुमान, प्रत्ययो मानावा प्रमाण, जाणते पुरुषी श्रीराम। जाणत्या पुरुषाने म्हणजे जो ज्ञानी आहे त्या पुरुषाने अनुभवाचं ज्ञान, याला प्रत्ययाचं ज्ञान असं म्हणतात, त्या ज्ञानाचा वापर करावा। अनुमान करू नका, अंदाज करू नका, शंका घेऊ नका। जे जे कर्त्याने केले ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की श्रीराम। जे कर्त्याने केलं तेव्हा त्या गोष्टी निर्माण झाल्या, त्या उपरी झाले। कर्ता आहे म्हणून कार्य आहे, कार्य आहे म्हणून कर्त्याची सिद्धता आहे। म्हणजे कार्यामागे कर्ता हा कायम आहे। मग आता कार्य कोणतं? तर सृष्टी हे कार्य आहे, ब्रह्मांड हे कार्य आहे। तर या कार्याचा कर्ता कोण आहे याची चर्चा सुरू आहे। त्या चर्चेमध्ये समर्थ म्हणतात केले ते पंचभौतिक
आणि पंचभौतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभौतिक केले ते घडेना श्रीराम. तुम्ही ज्याचा विचार करता ती सृष्टी आणि ब्रह्मांड पंचमाभौतिक आहे. म्हणून तिला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. 5 भूत आणि 3 गुण. पण या तुम्ही ज्यांना करता म्हणता, मगा म्हटल्याप्रमाणे आपापल्या उपासना पद्धतीने आपापल्या आराध्य देवतेला तुम्ही करते पण बहाल करता. पण ते त्या देवता सुद्धा पंचभौतिक आलेले आहेत. मग पंचभूत कोणी निर्माण केले, म्हणजे कर्त्याचा कर्ता कोण आहे त्याचा विचार करा. पंचभूतास वेगळे करावे. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी सगळे वेगळे केले. मग कर्त्यास ओळखावे. मग करणारा कोण आहे तो सांगा. पंचभौतिक ते स्वभावे कर्त्यात आले श्रीराम. ते सगळं बाजूला केलं की त्या पंचमहाभूतामध्ये देवता सुद्धा येऊन गेल्या, कारण ते सगुण आहेत. आणि गुणांचा विषय त्रिगुण आलाय. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेशू बोलीजित. अकार उकार मकार, रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व समर्थ म्हणतात. मग या तीनही देवांची उत्पत्ती किंवा प्रागट्य हे जर पंचमहाभूतांच्या आधारानेच आहे, तर पंचमहाभूतांच्याही पलीकडे हे पंचमहाभूत निर्माण करणारं कोण आहे त्याचा विचार करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करतेपण. निर्विकारास विकार कोण लावू शके श्रीराम. भगवंत कसा आहे, निर्गुण निराकार आहे. मग अशा निर्गुण निराकार परब्रह्माला तुम्ही करते पण बहाल करू शकत नाही. पंचभूतान वेगळे निर्गुण. निर्गुण कसा आहे, पंचमहाभूतांच्या पलीकडे निर्गुण आहे. पंचमहाभूत आले म्हणजे माया आली. पंचमहाभूत आले की दृश्य जगत आलं. पंचमहाभूत आले की अष्टधा प्रकृती आली. पंचमहाभूत आले देव देवता आणि त्यांचे अवतार आले. हे सगळे पंचमहाभूतामध्ये आलेले आहेत. मग असं असताना आम्ही जर निर्गुणाने केलं असं जर म्हणत असाल, तर निर्गुणाला जर कर्तेपण बहाल आपण केलं तर निर्गुण हे तर अकर्ता आहे. निर्गुणास कर्तृत्व न घडे, सगुण जात्यात सापडे. आता कर्तव्यता कोणीकडे, बरे पा श्रीराम लटक्याचा करता कोण. हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावेची झाले श्रीराम. म्हणून समर्थांनी तुम्ही ज्याला कार्य म्हणता आणि ते कार्य कोणत्या कर्त्याने केलं असं म्हणता, हे समजून सांगताना ते अजातवाद मांडतात. अजातवादाचा जन्म इथे झाला. जे निर्माणच झालं नाही ते कोणी निर्माण केलं असा प्रश्न, लटका प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे. जे झालेची नाही ते कोणी केले असं कसं म्हणावं.
स्वप्न दृष्टांत पहा. स्वप्नामध्ये राजा असतो, प्रधान असतात, राजधानी असते, राजवाडा असतो, रस्ते असतात. स्वप्नामध्ये जे दृश्य जगत आहे त्याप्रमाणे स्वप्नात सगळं दिसते. पण जसं तुमचं स्वप्न तुटते त्या क्षणाला ते सगळं दृश्य निघून जाते. आणि तुम्ही झोपेतून उठल्यानंतर जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की का हो त्या स्वप्नामध्ये पडलेलं जे तुम्हाला दिसलेलं जे दृश्य आहे ते कोणी निर्माण केलं, तुम्ही हसून म्हणाल हा काही प्रश्न आहे का हो, ते स्वप्नातलं होतं, ते मुळातच खोटं होतं. मग खोट्याला कोणी निर्माण केलं असं कोणी म्हणू शकेल का? म्हणजे जे मुळात झालंच नाही ते निर्माण कोणी केलं हे म्हणणं सुद्धा तितकंच लटकं होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, लटक्याचा करता कोण, हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावेची झाले श्रीराम. मग काय ते आपोआप निर्माण झालं का? समर्थ म्हणतात, एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू कर्तेपण, या अर्थाचे विवरण बरे पहा श्रीराम. समजून घ्या थोडंसं. सावली निर्माण झाली, कोणी निर्माण केली हो? तुम्ही म्हणाल सावली निर्माण करायची गरजच नाही, ती फक्त दिसते आहे, ती नाही आहे. सागरामध्ये लाटा निर्माण झालेल्या आहे, मग तुम्ही म्हणाल लाटा कोणी निर्माण केल्या? त्या मुळात सागर रूपच आहे, त्या भासमान आहे. मृगजळ दिसते आहे पण तिथे पाणी नाहीच आहे. आकाश जमिनीला टेकलेले दिसते आहे, ज्याला आम्ही क्षितिज म्हणतो, ते नाहीच आहे. मग ते कोणी टेकवलं म्हणायचं कारणच नाही आहे. म्हणून जग हे मिथ्या आहे हे आद्य शंकराचार्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याचा आधार घेऊन समर्थ सांगतात आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या, इथेच या प्रश्नाचं उत्तर नक्की झालं. ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे, ते मुळात निर्माण झालेलं नाही आहे. ते तुम्हाला तसं वाटते. वाटणे यामध्येच ती गोष्ट नसणे आहे. ही बहिणीसारखी वाटते, ही आईसारखी वाटते, याचा अर्थ ही आई नाही, ही बहीण नाही. वाटणे भाग वेगळा आणि असणे भाग वेगळा. म्हणून समर्थ म्हणतात, जग हे तुम्हाला आहे असं वाटणे हा अज्ञानाचा प्रभाव आहे. अज्ञानामुळे जगताचं अस्तित्व आहे असं आपल्याला वाटते. म्हणून ब्रह्मच आहे, बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या आहे. तू मिथ्या आहे, मी मिथ्या आहे, जग मिथ्या आहे. याला सत्यत्व आम्ही कुठपर्यंत देत आहोत? जोपर्यंत तुम्ही देहामध्ये आहात. देहाचा संबंध सुटला ही आप मर गए डूब गई दुनिया. या वचनाचा अर्थ असा आहे की ब्रह्मांड जे आहे ते तुमच्यामुळे अस्तित्वात आहे आणि तेही तुमच्या अज्ञानाच्या अस्तित्वामुळे आहे. नाही तर देहातीत झालेले लोक जे आहे सत्पुरुष, त्यांना जगत हे नाहीच आहे. सुख दुःख तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाहीच आहे. म्हणून साधूंची संगती म्हणतात हे समर्थ. साधूंच्या संगतीने जगाला मिथ्यत्व आहे हे आपल्याला आपल्या मनबुद्धी चित्ताला ते पटवून दिल्या जाते. म्हणून समर्थ म्हणतात निर्गुणाला कर्तृत्व नाही आणि सगुण हे नाशिवंत आहे. मग जे नाशिवंत आहे ते निर्माण करू शकत नाही.
आणि निर्गुण जे आहे त्याला गुणच नसल्यामुळे त्याला करते पण नाही. एक निर्गुण एक सगुण, एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करतेपण कोठे लावावं या अर्थाचे विवरण बरे पहा श्रीराम. सगुणे सगुण केले, कोणी कोणाला केलं? सगुणाने सगुणाला केलं. समर्थांनी दासबोधात सांगितलं आहे की नाही, भूतापासून भूते होती, मनुष्यापासून मनुष्य होती, प्राण्यापासून प्राणी होती, सगुणाने सगुणाला निर्माण केलं. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आगे झाले. ते पूर्वी होतं म्हणून झालं. याचा अर्थ सगुणाने सगुणाला निर्माण केलं, मग सगुणाच्या अगोदर काय होतं? मुर्गी आधी की अंडा आधी, असा गमतीदार प्रश्न लोक विचारतात. म्हणून समर्थ म्हणतात, कर्तृत्वास कर्तव्य लाविले न वचे की कदा. म्हणून निर्गुणाला कर्तृत्व लावणे हे कधी शक्य नाही. येथे कर्ताची दिसेना, प्रत्ययो आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना. म्हणून या श्रीराम दृश्य सत्यत्वे असेना. दृश्य म्हणजे जे दिसते ते, सत्यत्व म्हणजे त्याला खरेपण, असेना म्हणजे नाही. म्हणून तुम्ही ज्याला म्हणता हे केलं, हे निर्माण केलं, हे कोणी केलं, हा वादच कशाला घालता? हे निर्माणच झालं नाही आहे. केले ते अवघेची लटके, केलं पण खोटं आहे. तरी करता हे बोलण्याची फिके. म्हणे वक्ता म्हणे रे विवेके, बरे पहा श्रीराम. गमतीदार प्रश्न आहे. जे केलं आहे ते लटक आहे, असत्य आहे. आणि ते असत्य असताना सुद्धा त्याचा करता मी म्हणतो तो आहे. मग ते रामाने केलं, कृष्णाने केलं, गणपतीने केलं, शंकराने केलं, अनेक बाकी इतर देवतांनी केलं, असं जो तो उपासक सांगतोय. पण समर्थ म्हणतात, ज्यांनी केलं तुम्ही म्हणता ते सगुणामध्ये आहे. आणि सगुणाच्या अगोदरही सगुणाला कोणी निर्माण केलं आहे? सगुण नाशिवंत आहे. मग असं असताना जे निर्माण झालेलं तुम्हाला दिसते आहे सृष्टी आणि ब्रह्मांड, हे मुळामध्ये तुझ्या अज्ञानाचा तो भास आहे. ज्ञानाचा प्रकाश पडला की दृश्य हे नष्ट होते. आणि दृश्य नष्ट झाल्याबरोबर ब्रह्म प्रगट होते. आपण लहानपणी एका पडद्यावर नाना प्रकारचे सावल्यांचे खेळ पाहिले. हा खेळ सावल्यांचा. त्याच्यामध्ये बोटांना वेगवेगळे आकार देऊन त्या पडद्यावर मोर तयार केला जायचा, घर तयार केलं जायचं, म्हातारा माणूस दिसायचा, ढोलक वाजवणारा दिसायचा, पटका घातलेला मनुष्य दिसायचा, चालणारी म्हातारी दिसायची. हे सगळं पडद्यावर दिसायचं. मग तुम्ही ते म्हणाल ते पडद्यावर कोणी निर्माण केलं? मुळात ते नाहीच आहे. त्यामुळे त्याला निर्मितीचा विषय नाही आहे, तो फक्त भास आहे. त्याप्रमाणे आम्हाला जगत जे दिसते आहे ते त्याप्रमाणे भास आहे. ते ब्रह्माच्या अधिष्ठानावर तो निर्माण झालेला भास आहे. समुद्राच्या काठावर बसून समुद्राच्या लाटा दिसणे, समुद्राचा फेस दिसणे, समुद्राचे बुडबुडे दिसणे आणि हे कोणी निर्माण केलं असं म्हणणे, याचं उत्तर आहे ते मुळात नाहीच आहे, ते सगळं सागरच आहे. म्हणून माया आणि ब्रह्म हे भिन्न आहे असं म्हणायचं कारण नाही आहे.
ब्रह्माच्या अधिष्ठानावरच माया दिसते आहे, पण ती माया लटकी आहे. ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, याचा अर्थ ब्रह्मांड मिथ्याच आहे. इथे समर्थ त्या गोष्टी सांगतात आहे, केले ते अवघेची लटके. जे निर्माण झालेलं आहे ते कसं खरं आहे हो? तुम्ही म्हणा का तो मोर कुठे गेला, ती गाडी कुठे गेली, ते घोडं कुठे गेलं, तो ढोलक वाजवणारा माणूस कुठे गेला? अहो गेला कुठे, तो नव्हताच. तो खेळ सावल्यांचा होता. तसा भासाचा हा खेळ आहे. हे जगत असं भासांचं खेळ आहे. या भासाला तुम्ही कोणी निर्माण केलं? त्याचं उत्तर आहे अज्ञानाने हा भास निर्माण झालेला आहे. म्हणून हा निर्माण झालेला नाही आहे, तो नाहीच आहे. हे कळून घ्या, हे समजून घ्या, म्हणजे दृश्य जगतामध्ये तुम्ही अटकणार नाही. दृश्य जगताला तुम्ही सत्य म्हणणार नाही. आणि दृश्य जगताला एकदा जर तुम्ही सत्य नाही असं म्हटलं, ते भासमान आहे असं म्हटलं, की त्याचा कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही. त्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे तुमचं चित्त चलित होणार नाही. ते शांत आणि निवांत राहील. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बरे पाहता प्रत्ययो आला. आता तुम्हाला अनुभव आला. तरी का करावा गलबला. प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी श्रीराम. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे. पूर्वपक्ष लागे उडवणे, एरवी अनिर्वाच्य श्रीराम. एरवी अनिर्वाच्य श्रीराम. अनिर्वाच्य हा शब्द आपण समजून घेतलेला आहे. ज्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही, ज्याला मायेमध्ये घेता येत नाही, मायेच्या आधाराने त्याचं वर्णन करता येत नाही, त्याला अनिर्वाच्य म्हटलं आहे. वाचेने त्याचा संबंध नाही. वाचा भिन्न आहे, त्यापेक्षा त्याचं स्वरूप भिन्न आहे. त्याचं वर्णन नाही करता येत, अवर्णनीय आहे. ते मायेत बसत नाही, वाणीचा तो विषय होत नाही, म्हणून ते अनिर्वाच्य आहे. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे. विवेकाच्या माध्यमातून विवेकी मनुष्य जाणू शकतो. म्हणून सत्पुरुषांना, साधू संतांना, या जगताला पाहून कधी खेद वाटला नाही. कारण ते नाहीच आहे ना. ते हर्षभरी आनंदाने उड्या मारू लागले. आहे तितके देवाचे असे म्हणून त्यांनी सोडून दिलाय. समर्थ म्हणतात पूर्वपक्ष लागे उडवणे. कारण पूर्वपक्ष जर उडून लावला, एरवी ते अनिर्वाच्य, ते अनिर्वाच्यच आहे. परब्रह्म अनिर्वाच्य आहे. तव श्रोता करी प्रश्न. म्हणून श्रोत्यांनी प्रश्न विचारला की महाराज तुम्ही त्याला अनिर्वाच्य म्हणता, जग नाही असं म्हणता, सगळं मिथ्या आहे असं म्हणता, निर्माण करणारा जो आहे तोही त्या मायेचा भाग आहे असं म्हणता. निर्माण कोणी केलं असा प्रश्न केल्यानंतर जे निर्मिती झाली आहे तीच मुळात नाही आहे असं म्हणून तुम्ही उडवून लावता. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोणता प्रश्न? तव श्रोता करी प्रश्न. ते साधे श्रोते नव्हते, ते विचक्षण जाणते श्रोते. ते वक्त्याला प्रश्न विचारत असत. तव श्रोता करी प्रश्न, देही सुखदुःख भोगता कोण. पुढे हेची निरूपण बोलिले असे श्रीराम. प्रश्न विचारला. समर्थ म्हणाले तुम्ही प्रश्न विचारला खरा हो, पण थोडक्यात उत्तर देणं कठीण आहे. प्रश्न काय आहे की देही सुखदुःख कोण भोगतो. देहामध्ये असल्यानंतर सुख आणि दुःख हे कोणाला होते. आपल्या अनुभवाचा विषय आहे. आम्ही दुःखी होतो, कधी आनंदी होतो, कधी क्रोधिष्ठ होतो, सगळा प्रकार आमच्यामध्ये घडतो. पण देहामध्ये असताना नेमकं सुख कोण भोगतो आहे, नेमकं दुःख कोणाला होते आहे, ते मला तुम्ही सांगा. तेव्हा समर्थ म्हणतात पुढे हेची निरूपणं बोललेली असे. आता पुढचा समास मी जो तुम्हाला समजून सांगणार आहे तो हाच समजून सांगणार आहे की तुम्हाला दुःख होते ना, तुम्हाला आनंद होतो ना, तुम्हाला सुख वाटते ना, हे सगळं कोणाला वाटते
त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या समासात देतो. देही सुख दुःख भोगता कोण? तो कोण भोगतो? देह भोगतो की आत्मा भोगतो? उत्तर पुढच्या निरूपणात पाहूया. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास अष्टम श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे 8व्या समासामध्ये समर्थाने दशक 13 समास 8 यामध्ये कर्ता निरूपण याचं विवरण केलं. आता पुढच्या समासामध्ये देहामध्ये सुखदुःख कोण भोगतो या प्रश्नाचं उत्तर समर्थ देतात. समास संपल्यामुळे झाले साधनाचे फळं या ओवी वाचाव्या आणि एवढी ओवी वाचून नंतर ग्रंथ अखंड ठेवण्यासाठी आपण पुढच्या समासातील एक ओवी वाचून ग्रंथ अखंड करावा. श्रीराम समर्थ श्रीराम. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगी आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. आपण गेले 430 दिवसापासून समर्थांचा बोध ऐकत आहात, निरूपणाचा आनंद घेत आहात. आपल्या सर्व साधकांना, ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या सगळ्या भक्तांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या लोकांनी, ज्या साधकांनी आजपर्यंत एवढं ऐकलं आहे, ते ऐकल्यानंतर आपण इतरांनासुद्धा ऐकण्यासाठी प्रवृत्त करावं. आपण तरला नव्हे ते नवर दुसऱ्याचं तारिलं तोची धन्य. मला जर आनंद मिळाला आहे तर तो आनंद नुसता माझ्यापुरता सीमित न ठेवता आपण दुसऱ्याला वाटला पाहिजे. जसा माझ्या घरातला मुलगा हा जर पहिल्या नंबरनी पास झाला, मला आनंद झाला, आपण पेढे घेतो आणि तो आनंद इतरांना पेढ्याच्या रूपाने वाटतो. त्याप्रमाणे हा समाज, हा ग्रंथ, हे समर्थांचे अमृततुल्य विचार सगळ्यांना ऐकायला मिळावे म्हणून आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या ओळखीच्या लोकांना, आपल्या ग्रुपवर या निरूपणाची लिंक आपण शेअर करावी अशी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. आणि ज्या लोकांनी आजवर द गोल्डन इंक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे, त्यांनी त्या यूट्यूब चॅनलला, द गोल्डन इंक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ग्रंथ संपेतोवर ही उपासना म्हणून श्रवण करावं असं मी आपणा सर्वांना प्रार्थनापूर्वक सांगू इच्छितो. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आजची झालेली निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.